लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलेले आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेला किल्ले शिवनेरी ज्या मतदारसंघामध्ये येतो त्या शिरूर मतदारसंघामध्ये आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विलासजी लांडे साहेब आज आपल्या समोर आहेत। लांडे साहेब, आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी प्रथमतः आपलं मनापासून स्वागत करतो की तुम्ही आम्हाला जनतेसमोर एक खुलं व्यासपीठ करून देता, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवून मी एक आपल्या समोर संभाव्य उमेदवार म्हणून त्यापेक्षा गेले अनेक वर्ष चांगल्या प्रकारे या शहरामध्ये काम करतो, तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आणि कल्पना आहे म्हणून मी त्या ठिकाणी आपल्याशी चर्चा करतोय। तर याच्यामध्ये सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून की आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याशी चर्चा करावी आणि जनतेला सुद्धा समजावं की नक्की पुढे भविष्यामध्ये काय काम करायचं, एक चांगलं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। त्या दृष्टीकोनातून तुमचं मनापासून आभार। साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापूर्वी सुद्धा आपण 2009ला लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिला होतात, आपला त्या ठिकाणी पराभव झाला आहे आणि आज पुन्हा एकदा 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संभाव्य उमेदवार म्हणून जनतेमध्ये अशी चर्चा आहे की पुन्हा एकदा माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत। हा गेल्या 10 वर्षाचा कालखंड आपण कशा पद्धतीने पाहता आणि मागच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत नेमका काय फरक आहे? नाही, आत्ता आणि मागचं त्यापेक्षा एक जनतेची दिशाभूल झाली आणि गेली 15 वर्ष जे खासदार काम करतात ते खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांना एक पदवी दिली तर चांगल्या प्रकारे होईल की ते गाजर सम्राट म्हणून त्यांची पदवी त्यांना योग्य त्या ठिकाणी लाभते असं मला वाटतं। कारण प्रश्न अनेक आहेत पण त्यांची सोडवणूक त्यांना करता आली नाही, का दुर्लक्ष केलं, का खोट्या प्रचाराला नेहमी सातत्यानं जनतेला बळी पाडायचं आणि आपलं स्वतःचं भागून घ्यायचं, असं त्यांचं काम त्या ठिकाणी गेली 15 वर्ष पाहिलेलं आहे। आणि आता आम्हाला असं वाटतं की आता जनतेची खूप दिशाभूल झालेली आहे आणि ती कुठेतरी त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आता ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सातत्यानं काम केलेलं गेली अनेक वर्ष म्हणून मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे। आपल्याला जर पक्षाने उमेदवारी दिली तर या 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत सामोरे जाणार आहात? मुद्दे खूप आहेत। कोणतं काम झालेलं आहे हेच फक्त जनता त्यांना विचारतील, कामच काही झालेलं नाही तर प्रश्न असे अनेक आहेत की मग पुणे नाशिक रेल्वे असेल, विमानतळ असेल किंवा बैलगाडा असेल, किती कामं तुम्हाला सांगता येतील, किती कामं नक्की कोणती केलेली आहेत। मला तर खासदारांना एकच त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की आळे फाट्याहून जर समजा एखादा त्यांच्या मतदारसंघातला रुग्ण निघाला, ॲम्ब्युलन्स निघाली पुण्याला यायला, तर किती असे अनेक रुग्ण त्या रस्त्याने आलेले आहेत आणि किती त्यांनी वाचवलेले आहेत, त्यासाठी काय रस्त्याची योजना केलेली आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे। ते रुग्ण जे बिचारे गेले नशिबाने त्या ठिकाणी त्यांचं तेवढंच त्या ठिकाणी त्यांचं हे असेल काळ, परंतु जर समजा असे रस्ते तयार केले असते तर असा प्रश्न आला नसता। पहिला रस्ता मी दुरुस्त करणार, तो पुणे नाशिक रस्ता आहे तो मात्र मी करणार, मी खात्रीने सांगतो। का करणार की मी अनेक रस्ते, अनेक उड्डाणपूल, अनेक मोठमोठे प्रकल्प मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवलेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली। ज्यावेळेस मी काम करतो 10 वर्ष आमदार म्हणून, त्यावेळेस अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत ना। आणि भोसरीचा उड्डाणपूल करणारा पहिला मी असेल, त्या काळात ह्याच खासदारांनी विरोध केला होता की हा उड्डाणपूल केला तर तिथल्या व्यापाऱ्यांचं काय होईल। व्यापारी म्हणण्यापेक्षा जनता जाणारी आहे त्याचा विचार मी केला आणि त्या व्यापाऱ्यांना सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं की आपण 100 लोक आहोत, त्यातनं लाखो लोक रस्त्यावरनं जाणार आहेत उड्डाणपुलावरनं। त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि तो उड्डाणपूल झाला। असं काम त्या ठिकाणी समन्वय साधावा, ते काम केलंच नाही यांनी आजपर्यंत। लोकसभा निवडणुकीत जर मी निवडून आलो तर सर्वात जास्त प्राधान्य माझं नाशिक आणि पुणे म्हणजे पुण्याहून नाशिकला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्ता तयार करण्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य माझं त्या विषयाला असणार आहे असं लांडे साहेबांचं म्हणणं आहे। लांडे साहेब, शरद पवारांना मानणारा हा बालेकिल्ला आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा यापूर्वीचा हा बालेकिल्ला, मात्र आता 3 वेळा शिवाजीराव आढळराव हे चढत्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होतात आहे. नुकतंच काल परवाचं आपण जर पाहिलं तर पवारसाहेबांची कन्या असलेल्या सुप्रियाताई सुळे यांना त्यांनी सेल्फी अंटी संबोधलं. आपल्या वक्त्यावर ते ठामही राहिलेले आहेत. याचा परिणाम कुठेतरी या मतदारसंघात मतदारांमध्ये होईल का, आपलं काय वाटतं? नाही, खरं पाहिलं तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार जे ओळखले जातात, देशाने शरद पवारांना पाहिलेलं आहे आणि या राज्याचं करता करविता कोण असेल तर शरद पवार आहेत. शरद पवारांनी कोणत्या याच्यातनं कमी प्रमाणामध्ये काम केलं नाही त्याचं फक्त उदाहरण खासदारांनी द्यावं. IT पार्कसारखं मोठं या ठिकाणी मोठा हब उभा केला. मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या काळामध्ये चाकण असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल किंवा शिरवळ असेल अशा भागामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्री उभ्या केल्या. साखर कारखान्याचं जाळं मोठ्या प्रमाणात उभं केलं. कोणतं काम त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. आणि त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे की संसदेचं रत्न म्हणून त्या ठिकाणी ते आजपर्यंत त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. यांना काही कोणतं पारितोषिक मिळाले का? यांनी कुठनं काय त्या ठिकाणी प्रयत्न केलेत का? सभागृहामध्ये किती वेळ त्यांची हजेरी असती, काय काम केलेलं ते तर त्यांनी एखादं सांगावं लोकांना, जनतेला. मग त्यांनी इथं सेल्फी अंटी म्हणून त्याच्यावरती स्वतः त्या ठिकाणी सुप्रियाताई स्वतः सक्षम आहेत. पवारसाहेबांची जरी कन्या असल्या तरी स्वतःचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. दादांची बहीण असली तरी परंतु स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारे सुप्रियाताई आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये विचार करणं मला तरी वाटतं की योग्य नाही आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु सुप्रियाताई द बेस्ट की संसद रत्न म्हणून त्या ठिकाणी त्यांना जी पदवी मिळालेली देशाने दिलेली आहे त्या बाबतीमध्ये सुप्रियाताई सगळ्यात आघाडीवरती, कामात आघाडीवरती, संघटनात्मक आहे. युवतींची त्या ठिकाणी मोठी संघटना उभी केली, पक्षामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात आणि पक्ष म्हणून पाहण्यापेक्षा ते सर्वसमावेशक, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशी त्यांची त्या ठिकाणी नेहमी सातत्याने धडपड असते. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये बोलणं त्यांना तरी शोभलं पाहिजे होतं. बोलू नये महिलांच्या बाबतीमध्ये. महिला ही आपल्या याच्यातली अर्धांगिनी असते आणि त्यांच्या बाबतीमध्ये यांनी असं सेल्फी अंटी बोलणं हे बरोबर नाही. त्यांनी त्यांचं स्वतःचे त्या ठिकाणी किंमत कमी करून घेतली असं मला वाटतंय. पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर येतो की आपण राष्ट्रवादीकडून यावेळेस संभाव्य उमेदवारांची यादीमध्ये आपलं नाव आहे, आपण स्वतः इच्छुक आहात. 2014ची जर निवडणूक पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 4 ते 5 आमदार या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागलेला आहे. आणि आज मात्र दिलीप वळसे पाटलांच्या रूपामध्ये आंबेगावचा एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना इव्हन वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आढळराव लीड घेतात. या सर्व गोष्टींना आपण कशा दृष्टीने पाहता? आपली रणनीती कशी असणार आहे? 2009ला मी ज्यावेळेस लोकसभेला मी जनतेसमोर गेलो त्यावेळेस मला फार कमी काळ होता आणि कमी काळ असताना त्यावेळेससुद्धा खूप जनतेने माझ्यावरती प्रेम केलं. लोकांच्यापर्यंत मी पोचलो. खेड असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर हवेली असेल किंवा हडपसर असेल, भोसरी असेल. तर शिरूर हवेलीतला त्या काळातला मी विधानसभेचा आमदार होतो आणि त्या काळातल्या जनतेने सुद्धा मला चांगल्या प्रकारे भरभरून आशीर्वाद दिले, हडपसरवाल्यांनी दिले. आता कमी प्रमाणामध्ये त्यापेक्षा फक्त एक त्यांनी स्वतःचंच त्या ठिकाणी खोटं बोललं पण रेटून बोलणं हे लोकांना भावलं त्या काळामध्ये. कारण जुन्नर, आंबेगाव, खेडची जनता काही प्रमाणामध्ये भोसरी गावामध्ये राहते, भोसरीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कंपन्यामध्ये काम करतात, तिथं राहतात स्वतः. त्यांचे माझे संबंध गेली अनेक वर्षापासून आहेत की जसे ते राहायला आले तेव्हापासून माझे त्यांचे संबंध आहेत. आणि त्यांनाही माहीत नव्हतं त्या काळामध्ये विलास लांडेंच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांच्यामध्ये प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा लोकांच्यापर्यंत पोचायला आम्ही कमी पडलो म्हणून तो पराभव त्या ठिकाणी मला झाला असं मला वाटतं. आत्ता 2019च्या दृष्टीने आपण कसे पाहतात? आपला तर एकच आमदार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आढळराव लीड घेतात. नाही, आता म्हणजे आता जरा मला वेळ आहे काम करायला, लोकांच्यापर्यंत पोचायला. लोकांना मी सांगतो, काही दुःखद घटना असेल त्या ठिकाणी मी जातो, दसकऱ्या विधीला जातो किंवा अनेक काही सुखदुःखाचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो. त्यावेळेस स्वतः जनता माझी चर्चा करते, मी त्यांच्याशी चर्चा करतो. त्यावेळेस त्यांच्या चर्चेतनं जे काही मला समजतं ते खऱ्या अर्थानं ही जनता गेली 15 वर्षे त्यांना त्या खोट्या प्रचाराला बळी पडली ही सिद्ध होते. त्यामुळे मला आता अडचण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार 100% होणार आहे. आता लांडेसाहेब, भोसरीमध्ये महेशदादा लांडगे आणि विलास लांडे यांचं अशी चर्चा आहे की यांच्यामध्ये वैर होतं.
कुठल्या तरी एका बड्या नेत्याने यांच्यामध्ये आता मध्यस्थी घडवून आणलेली आहे. विधानसभेला महेशदादा लांडगे तर लोकसभेला विलास लांडे हे धुरा सांभाळतील. नेमकी परिस्थिती काय, वस्तुस्थिती काय? नाही, भोसरी आणि भोसरीचा परिसर हा नात्यागोत्यातला आहे. मग भोसरी असेल, शिरूर हवेली असेल, खेड असेल आणि मावळातला काही प्रमाणातला भाग असेल आणि पिंपरी चिंचवड. हवेलीमध्ये आमचे नातेवाईक जास्त आहेत, खेड तालुक्यामध्ये आमचे नातेवाईक जास्त आहेत. खेड तालुक्यातले काही नातेवाईक आंबेगावमध्ये आहेत, आंबेगावचे नातेवाईक काही जुन्नरमध्ये आहेत. आमची जी काही नाळ आहे समाजाची, ती नाळ त्या ठिकाणी तुटू शकत नाही. राजकारणामध्ये कोण कोणाचं वैर आहे त्यापेक्षा एक समन्वय साधला तर चांगल्या प्रकारे त्या भागातला विकास होऊ शकतो. आणि भोसरीच्या विकासाला एक चांगल्या प्रकारे गती देत असताना बाकीच्या तालुक्यांना सुद्धा त्या ठिकाणी सहजपणे मदत होणार आहे. त्यामुळं कुठेतरी त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीचं मी काम करत राहतो. आणि मग त्यांचं आणि माझं त्या ठिकाणी वैर आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, पण समन्वय साधताना आम्ही जवळचे नातेवाईक आहोत. नातेवाईकापेक्षा त्या ठिकाणी राजकारण फार मोठं आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी जो तो आपल्या आपल्या जागेवरती असतो आणि मला ते काम करायचं असतं. त्यामुळं कोणी काय माझ्यावरती आरोप केले, बड्या नेत्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली किंवा काय, मध्यस्थी करायला त्या ठिकाणी काही झालेलेच नाही आहे. त्यामुळे प्रश्न येतच नाही ना माझा वादच नाही त्यांच्याशी, तर काय मध्यस्थी करायचं काही कारण आहे. त्या ठिकाणी वाद असतात तर मग मध्यस्थी केली ती. आमचं चांगलं आहे त्या ठिकाणी काही वाईट नाही. लोकसभेला सासऱ्याला जावई मदत करणार. आता ते त्यावेळेस आल्यानंतर ठरवतील आणि त्यावेळेस बघू. घोडं मैदान आल्याशिवाय मी काय आता बोलणार आहे. राजकारणात त्या ठिकाणी काय आहे की कालचा शत्रू तो आजचा मित्र होतो, आजचा मित्र तो उद्या शत्रू होतो. त्यापेक्षा माझं काम अनेक वर्षापासून आहे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शांत राहा, पुढं चला, काम करा. अशा ह्याच्यातनं मी काम केलेलं आहे. त्यामुळे ती अडचण मला येणार नाही असं मला वाटते. कुठेही राजकारणात मला भोसरी विधानसभा मतदारसंघ कमीत कमी 80% जास्त मतदान मला देऊन जाईल. कारण का, जो राहणारा वर्ग आहे तो माझ्या मराठवाड्यातला आहे, कोकणातला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि विशेषतः म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातली जी आहेत, शिरूरची जी आहे ती जनता माझ्याकडे इथं राहते आणि मी त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की ही जनता माझ्याबरोबर 100% आहे. कोणी जरी सांगितलं तरी ऐकणार नाही. का, तर विलास लांडे गेली 30 वर्षे या परिसरामध्ये काम करत असताना भोसरीतला उड्डाणपूल असेल, नाट्यगृह असेल किंवा आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह असेल, मागासवर्गीय मुलामुलींचं वसतिगृह असेल किंवा नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती असेल किंवा हॉस्पिटलची निर्मिती असेल किंवा असे अनेक मोठमोठे प्रकल्प असतील, ते प्रकल्प उभे करण्यामध्ये विलास लांडे गेली 30 वर्षे या परिसरामध्ये काम करतो. त्यामुळे त्यांना खात्री आहे की विलास लांडे एक चांगल्या प्रकारे काम करणारा एक कार्यकर्ता आहे. माजी सैनिकांसाठी एक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे सर्व समाजाला समावेशक असं त्या ठिकाणी न्याय मिळेल ते काम माझ्या हातून घडलेलं. त्यामुळे मला स्वतःला खात्री आहे की जनता ह्यावेळेस मला त्या ठिकाणी नक्की मदत करेल आणि इथलंच वारं पूर्ण आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर हवेलीमध्ये पोचणार आहे. त्यामुळे मला अजिबात हे वाटत नाही की आता माझा त्या ठिकाणी 100% विजय हा ठरलेला आहे. त्यात कोणी आडवं आलं तरी मला फरक पडणार नाही. या मतदारसंघातून माझा विजय हा 100% ठरलेला आहे. असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या एकूणच मतदारसंघाचा, या बदललेल्या परिस्थितीचा अतिशय चांगला अभ्यास या ठिकाणी विलास लांडे साहेबांनी घेतलेला आहे. लांडे साहेब, काही दिवसांपूर्वीच आय-1 न्यूजशी बोलताना खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सांगितलं की 2009च्या निवडणुकीत मी विलास लांडेंना 2 लाखाच्या फरकाने पाडलेलं आहे आणि यावेळेस जर ते उमेदवार असतील तर मी 4 लाखाच्या फरकाने त्यांना निवडणुकीत पराभूत करणार. आपण काय सांगाल? नाही, याच्यामध्ये एक आहे की एक मी शिक्षण संस्था माझी इथं त्या काळामध्ये मी सुरू केली 2001 साली आणि त्या संस्थेचं नाव ठेवले राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, की छत्रपतींना राजमातांनी घडवलेलं त्या माँसाहेबांचं नाव माझ्या संस्थेला आहे. आणि हे सर्व करत असताना माझ्या संस्थेमध्ये आज 8,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि चांगल्या प्रकारे काम करत असताना ज्ञानदानाचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या राजमातांनी शिकवलेलं आहे, जे धडे दिलेले आहेत,
ते सुद्धा एक समोर शिल्प असावं म्हणून मी एक लांडेवाडी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं शिल्प उभं केलेलं आहे. राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचं सुद्धा आहे. आणि माझ्यावरती त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये 2009ला 2 लाखांनी पराभव झाला. 2 लाखांनी झाला, 1,65,000 का 60,000 काही असं मलाही आकडेवारी सांगता यायची नाही. पण आता त्यांचं कसं आहे की याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या. आता त्यांना अहंकार झालेला आहे, भल्या भल्यांचे अहंकार गळून पडलेले आहेत. आता त्यांना सांगायचं म्हणलं तर मी म्हणणाऱ्या रावणाला सुद्धा त्या ठिकाणी अंत झाला आहे, तो आपण पाहिला आहे. इतका अहंकार भरा नाही. मी एक वारकरी माणूस आहे, पंढरीची पायवारी करतो आणि पंढरीची पायवारी करत असताना माझे वडील आज 97 वर्षाचे आहेत आणि आमची पंढरपूर आळंदीला धर्मशाळा आहे. एक दिंडी आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागं चालते आणि त्या दिंडीचंच ते असणारे आम्ही वारकरी समाजातले. कारण शेवटी आता खासदारांनी काय सांगितलं, खासदारांना अहंकार झाला किंवा काय मला माहीत नाही, पण खासदारांना नामदेवरावांचा अभंग तरी पाठ आहे का? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी. संत नामदेवरावांनी त्या ठिकाणी हे जे अभंगातनं लोकांना बोध दिलेला आहे की अहंकार कधी गळून पडतो आणि एवढा अहंकार त्या ठिकाणी भरा नाही असं मला वाटतं. कारण शेवटी एक सांप्रदायिक वसा आणि वारसा घेऊन काम करणारी माणसं आहोत. आम्ही काम करतो ते समाजाला न्याय देण्यासाठी, समाज चांगला त्या ठिकाणी कसा राहायला पाहिजे असे अनेक प्रकल्प आहेत आणि प्रकल्प हे उभे करत असताना त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो. शेवटी संतांची असणारी भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी भूमी आणि अशा भूमीमध्ये काम करायला खूप मोठा वाव आहे. पण त्याला खूप 15 वर्ष आपण मागं गेलो. त्याचं कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये चांगलं करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे जुन्नर आंबेगाव JMRT असल्यामुळे त्या ठिकाणी विकास होत नाही, हे करता येत नाही, शेती करता येते. मोठं पर्यटन त्या ठिकाणी आलं पाहिजे होतं. पर्यटन त्या ठिकाणी आज आपल्याकडली लोकंसुद्धा कोकणात का जातात? कोकणापेक्षा सुद्धा निसर्ग असणारा ही सह्याद्रीचा कडा आहे आणि त्या सह्याद्रीची पर्वताची रांग आहे ती किती सुंदर आहे. त्याला एक चांगल्या प्रकारचं समजा आपण मोठमोठे प्रकल्प, धरणं किती चांगल्या मोठ्या प्रमाणात आहेत. 700 किंवा जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, खेड तालुक्यात आहेत. अशा धरणांच्या आजूबाजूला जर समजा आपण शासनाच्या, केंद्र शासनाच्या जे काही जर समजा आपण पर्यटन स्थळं जर निर्माण केली तर तिकडल्या सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळेल, गती मिळेल, कामाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्राधान्य मिळेल. हे विचार त्या ठिकाणी करायचे सोडून मी एवढं येणार त्या मताने नुसतं फक्त लोकांना आजपर्यंत त्यांनी गाजरं दाखवलेली आहेत. त्यामुळं गाजराचा व्यापारी म्हणून जर समजा आपल्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणलं, खासदार म्हणण्यापेक्षा गाजराचे व्यापारी आलेले आहेत असं म्हणलं ते त्या ठिकाणी काही मला वाटतं की चूक नाही. त्यांनासुद्धा एक कोणातरी हस्ते पुरस्कार देणं गरजेचं आहे की हा गाजराचा पुरस्कार यांना देणं गरजेचं आहे. गाजर सम्राट म्हणून त्या ठिकाणी त्यांना पदवी दिली तर मला वाटतं की जनता त्या ठिकाणी आता त्यांना माफ करणार नाही. त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये गाजरच दाखवणार आणि विलास लांडे त्या ठिकाणी समाजाची सेवा करायला न्याय देणार ही भावना लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कारण मी जातो त्या ठिकाणी तर ते नेहमी सातत्याने सांगतात आणि त्यामुळं मला कुठेही अडचण येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण शेवटी मी इंडस्ट्री चालवतो, एज्युकेशन चालवतो, संस्था चालवत असताना त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करतो. माझ्याकडे 2,500-3 हजार कामगार काम करतात. 700 ते 800 बी मेकॅनिकल इंजिनियर माझ्या कंपनीत काम करतात. माझ्याकडे सुद्धा काम करताना माझ्याकडे माझ्या संस्थेमध्ये 4 प्राचार्य आहेत. माझ्याकडे फार्मसी कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, इंग्लिश मिडियम स्कूलचे CBC बोर्डचे 3-4 शाळा आहेत माझ्या. आणि हे सर्व करत असताना त्यांनासुद्धा कुठेतरी त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे सर्व करत असताना आपण पाहिलं की तुम्ही नक्की काय केलेले आहे, समाजाला कोणता न्याय दिलेला आहे. आम्ही तर अनेक प्रकल्प उभे केले ते पवारसाहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून. मग आणखीन काय केलं पाहिजे, आणखीन नवीन कोणतं काम आहे? यांनी फक्त आतापर्यंत बाता मारल्या की विकास आराखडा तयार करणार, रेल्वे आणणार, विमानतळ उडवणार, गाडे पळवणार. काय केलेले एकही काम त्या ठिकाणी केलं नाही. मग त्यांना ही उपमा गाजराची दिली तर काय वावगं नाही आहे. म्हणून मी माझी याच्यामध्ये एकच आहे की चांगल्या प्रकारे काम करत असताना त्या ठिकाणी सातत्यानं चांगलं काम लोकांच्यापर्यंत विश्वास राहील असं काम त्या ठिकाणी करायला मला लोकांनी शिकवलेलं आहे आणि ते आजपर्यंत केलेले आहे. नवीन नवीन प्रकल्प करत असताना कधीही त्या ठिकाणी कोणताही दुजाभाव न करता समन्वय साधून
शेतकरी असतील, कामगार असतील, दीनदलित असतील, कष्टकरी असतील, ह्या सर्वांना त्या ठिकाणी न्याय देणारे कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून मी आजपर्यंत काम केलेलं आहे. म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेला मलाच जनता त्या ठिकाणी संधी देईल, सेवा करायला मला निश्चित त्या ठिकाणी संधी देतील असं मला पूर्णपणे खात्री आहे. कारण शेवटी हे सर्व करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदामध्ये आता विश्वात्मके देवे येणे वागेते तोषावे तोषोनी मजी द्यावे, ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे मला कुठे अडचण येणार नाही याची पूर्णपणे खात्री आहे. शेवटी हे सर्व करत असताना हे लोकांच्या चरणी आपण त्या ठिकाणी काम करण्याचं व्रत घेतलेले ते पूर्णपणे आपण नेटाच नेणार एवढंच मला पूर्णपणे खात्री आहे. कारण शेवटी मला खोटं बोलायला शिकवलेलं नाही. जे काय बोलत असतील त्यातनं मी चांगलंच काम करणार, वाईट करणार नाही. लोकांना समन्वय साधून हा तालुका, हा मतदारसंघ, हा असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगल्या प्रकारे कसा होईल, चांगला त्या ठिकाणी त्याला एक देशामध्ये 1 नंबरचा मतदारसंघ असणारा एक इंडस्ट्री आहे की जी मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्या ठिकाणी CSR फंड चांगल्या प्रकारे प्रत्येक गावाला त्याचा एक CSR फंड वापरून चांगला प्रकल्प कसा आणता येईल ती भावना त्या ठिकाणी सातत्याने ठेवणार आहे. शेवटी आपण सुद्धा, मी देशात फिरलो, देशाच्या बाहेर अनेक जगातल्या अनेक इथे जाऊन आलो की मी साधारणतः निम्मा जग फिरून आलेलो आहे. म्हणजे अमेरिका असेल, युरोप असेल किंवा दुबई असेल, ब्राझील असेल, मॉरिशस असेल की ब्राझीलला साखर कशी, मॉरिशसला ऊस कसा आहे, कॅलिफोर्नियाला काय, ह्या सर्व गोष्टीचा मला पूर्ण अनुभव आहे. आणि जगातल्या अनेक देशामध्ये जाणारा मी एक त्यातला आहे. मला अनुभव आहे, कामाची माहिती आहे. प्रशासन 10 वर्ष मी विधानसभेच्या हाऊसमध्ये त्या ठिकाणी पाहिले, अनेक मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी भाषणं ऐकली, त्यांचं काम पाहिलेले. मग विलासराव देशमुख असतील किंवा पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, चव्हाण असतील किंवा अशोक चव्हाण असतील किंवा अनेक मान्यवर, मग नारायण राणेपासून तर पर अगदी गोपीनाथ मुंडे साहेबांपर्यंत हे सर्व माणसांची सभागृहामध्ये भाषणं ऐकणार मी त्यावेळी 10 वर्ष मी सुद्धा आमदार होतो. आणि हे सर्व करत असताना त्यातला अनुभव, पिंपरी महानगरपालिकेचा 93 साली झालेलं महापौराच्या काळामध्ये, त्या काळामध्ये मी केलेली कामं, म्हणजे मला सांगायचं याच्यामध्ये की देहू आळंदी भंडारा डोंगर पंढरपूर तीर्थ विकास आराखडा राबवणारा विलास लांडे तो सांप्रदायिकमध्ये असल्यामुळे त्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, आर पाटील उपमुख्यमंत्री होते, अजितदादा पालकमंत्री होते आणि वळसे पाटील साहेब त्या काळामध्ये अर्थमंत्री असताना त्यावेळेस शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये देहूच्या कार्यक्रमात सांगितलं की आम्हाला हा तीर्थ विकास आराखडा तयार करा. आणि त्या काळामध्ये 400 कोटी रुपये त्यांनी सांगितले की आपण यांना खर्च करू. चारी ही देवस्थान त्या ठिकाणी घेतली का, तर ती असणारी सांप्रदायिक, त्यातनं जी मिळणारी ऊर्जा ती लोकांपर्यंत जाते आणि त्यातनं चांगल्या प्रकारे काम होतं. हे आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि ते काम समोर न्यायचं, काम करायचं. देहू आणि आळंदी, त्या काळात तर माझ्या मतदारसंघात आळंदी नव्हतं. 2007 साली रातोरात मी डांबरीकरण करून घेणारा, आळंदी असेल किंवा दिवा असेल, त्या काळामध्ये प्रदक्षिणा मार्ग करणारा मी एकमेव आमदार त्या ठिकाणी असेल का, तर अजित पवारांच्या मागं लागून किंवा ही देहू आळंदी ही न्यायदेवता त्या ठिकाणी आहे. आणि सांप्रदायिक मराठवाड्यातून असेल, विदर्भातून, राज्याच्या बाहेरून लोक आपल्याकडे येतात, त्यांना त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही. माझ्या मतदारसंघात आळंदी नसताना सुद्धा डांबरीकरण करून देणारा त्या काळातला मी आमदार. अशी कामाची माहिती आहे. प्रशासन कसं चालवायचं आणि न्यायदेवता त्या ठिकाणी लोकांची, त्यांना कसं समजून घ्यायचं, हे त्यातनं मला पूर्णपणे अवगत झालेले. त्यामुळे मला प्रशासनातलं कामाचं कुठलीही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आणि ती अडचण जर आली असती तर मी इथं लोकसभेला लोकांसमोर गेलोच नसतो. कारण शेवटी काम करताना एक विचार करून पुढं जायचं, एवढंच माझं त्या ठिकाणी म्हणणं असतं. म्हणून हे सर्व करतो. म्हणून आज एक काम त्या ठिकाणी उभं करत असताना आणखीन नवीन आपल्याला कामं करायची आहेत, एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं. लांडे साहेब, एकीकडे आपण म्हणताय की मला विजयाची 100% खात्री आहे, तर खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा दावा आहे की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षाच्या कालखंडात मी 12 ते 14 हजार कोटीची विकास कामं केलेली आहेत. जनतेने त्यांना का नाकारावं, आपण काय सांगाल? आता त्यांनी 2014ला सांगितलं 12 ते 14 हजार कोटी आणले आणि इथं विकासाला लावले. आता हा खासदार गाजर सम्राट आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. पण एक सांगतो मी की जे पुणे नाशिक रोड आहे की आळे फाट्याहून येणारा जो रुग्ण आहे, त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत कितीतरी रुग्ण दगावलेले असतील. कुणातरी आई असेल, कुणातरी बहीण असेल, कुणातरी बाप असेल, कुणातरी चुलता असेल, कुणातरी भाऊ असेल. आणि अशा ह्याच्यातनं सुद्धा त्यांना तो रस्ता त्या ठिकाणी करताना गेले 15 वर्षात मी ह्या रुग्णांच्या नातेवाईकांची शपथ घेऊन सांगतो की 100% हा मी रस्ता पूर्ण करणार. पण त्याच्या अगोदर ह्या खासदारच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की 12 ते 14 हजार कोटी रुपये आणलेत.
अरे त्याला हॉस्पिटल करता आलं नाही. 12 ते 14 त्यांनी सांगितलं होतं की मी चांगल्या प्रकारे ससून हॉस्पिटल किंवा यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसारखं मी अद्ययावत हॉस्पिटल तयार करेल त्या भागातल्या जनतेसाठी. अरे मी त्यानंतर सुद्धा माझी पत्नी महापौर होती तर भोसरीला एक 100 बेडचं हॉस्पिटल मी उभं केलं. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसुद्धा त्या काळामध्ये उभं करता आम्ही होतो. आणि मी यांनी कोणतं केले 15 वर्षात? फक्त गाजर सम्राट म्हणूनच त्यांना ही उपमा देणं गरजेचं आहे. अनेक कामं आहेत. 12,000 कोटी कशाला म्हणतात? 12,000 कोटीमध्ये त्यांनी विमानतळ, त्याचप्रमाणे असणारा रस्ता असेल, रेल्वे असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. घातलं कुठं? गेलं कुठं 12,000 कोटी? मग 12,000 कोटी काय रक्कम कमी आहे का? मी कुठं त्या ठिकाणी वापरलेत? ही निव्वळ लोकांना भूलथापा द्यायच्या आणि आपलं स्वतःचं भागून घ्यायचं. किती त्या ठिकाणी खोटं बोलावं? एवढ्या खोटं बोलण्यामध्ये हा गाजर सम्राट खासदार असेल तर जनता त्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री झालेली आहे. आणि हे सर्व करत असताना मी बघा 5 वर्षामध्ये हा मतदारसंघ एक चांगल्या प्रकारे देशातला 1 नंबरचा मतदारसंघ होईल याची या ठिकाणी मला खात्री नाही. दावा त्या ठिकाणी करत नाही, परंतु खात्री वाटते की कारण प्रशासनातला मी काम करणारे कार्यकर्ते आहे, त्यामुळे पूर्णपणे माहिती आहे की कुठून कशी निधी आणायचे. शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं, जवाहरलाल नेहरू नॅशनल मिशनकडनं अशा अनेक निधी त्या ठिकाणी आणता येतात. पण या आणायची जर समजा आपल्याला सवयच नसेल, त्या ठिकाणी कुठं प्रकल्पच करायचे नसेल, नुसतं फक्त लोकांना बोलायचं पण खोटं बोलायचं, मी विमानतळ तयार होणार, मी पुन्हा नाशिक रोड करणार, रेल्वे करणार, गाडी पळवणार. अरे काय पळवलं? काही पळवलं नाही, फक्त लोकांना पळू पळू दमावलं. आणि आता ते दमावणार त्या ठिकाणी आता जनता तुम्हाला दमावणार आहे आणि माझी खात्री 100% ठरलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं गेली 10 वर्ष मी काही सत्तेत नव्हतो. 2014 सांगितलं आमची सत्ता आलेली आहे, केंद्र सत्ता आली, राज्यात सत्ता आली. ह्या सगळ्या गोष्टी सत्ता येऊन सुद्धा जर समजा तुम्हाला काहीच करता येत नसेल तर मग तुम्ही नक्की काय करणार आहे? आता कोणती सत्ता द्यायची तुम्हाला? एवढ्या सत्ता महानगरपालिकेच्या याच्यातनं तुमच्याकडं महानगरपालिका तुमची आहे, तुमच्याकडं राज्य सरकार तुमच्याकडे आहे, केंद्र सरकार तुमच्याकडे आहे. मग नक्की काय पाहिजे तुम्हाला आता? हे सर्व करत असताना मग घरच्या याच्यातनं जर समजा आपल्याला नागरिकांना सांगायचं की आता तुम्ही काहीच करू नका, तुम्ही घरात बसा, मी सगळं काही करून देईल. अरे बाबा, ह्या लोकांना आता किती दिवस खोटं बोलणार? लोकांनी आता ओळखलेलं आहे किती चांगल्या प्रकारे काम करतो, काय करतो, या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु माझी एकच विनंती जनतेला राहणार आहे की माझी जनतेशी नाळ आहे, ती नाळ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि ती भविष्यामध्ये सुद्धा तुमचा एक चांगल्या प्रकारे शिरूर लोकसभा मतदारसंघातला लोकप्रतिनिधी कसा असावा, तो विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांनी जर समजा त्यांना उद्या संधी दिली तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. प्रशासन त्या ठिकाणी काम करणारी असणारी अनुभवता, या सर्व गोष्टीचा विचार करून निश्चितपणे या गाजर सम्राटाला आता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे ते माजी आमदार विलास लांडे साहेबांनी आपल्याशी अतिशय मनमोकळेपणाने रोखठोकपणे चर्चा केलेली आहे. लांडे साहेब, I1 न्यूजतर्फे तुम्हाला मी धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. शिरूर लोकसभा या ठिकाणी रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. शिवसेनेकडून गेले 3 वेळा यशाचा आलेख हा चढता राहिलेला आहे. ते शिवाजीदादा आढळराव पाटील हा बालेकिल्ला राखणार का? विलासजी लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना आव्हान देणार का? हे आव्हान देण्यात यशस्वी होणार का? किंवा जो नाशिक पुणे महामार्ग आहे हा आढळरावांसाठी डोकेदुखी ठरणार का? हा सुद्धा या ठिकाणी चर्चेचा मुद्दा असणार आहे. शिरूर लोकसभेची लढाई मात्र सर्वत्र चर्चेची असणार आहे. कारण खासदार हा मात्र असणार आहे लांडेवाडीचा, अर्थातच तो भोसरीचा असणार की आंबेगाव तालुक्याचा, हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. आपणही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त I1 न्यूज. बातमी अचूक, विश्लेषण बिनचूक. धन्यवाद.